सुनबाई काय पडलं? काय नाही आई, ताट हातातून सुटून गेला माझा. असं सांडून करत राहत जा तू. तुझ्या घरी काय तुला कामाचं शिकवलंच नाही वाटतं? नेहमी भनकाच करत राहते. चुकून झालं, मी हे उचलायला गेली तर असं हातातून पडलं. तुम्ही मुद्दामून नाही केलं हो आई. काय माहिती आईने काय शिकवलं की असंच पाठवून दिलं काय माहिती. नाही, याच्या पुढे असं नाही होणार. अशी कशी पोरगी आणली बाई घरात? बाबा ज्या दिवसापासून घरात आणलेली ना त्या दिवसापासून या घरात शांतताच नाहीये. सगळ्या ज्या काम करते तिथे खुना. कुठे काय पाडत फिरीन, कुठे काय पाडत फिरीन. आईने काय शिकवलं की नाही शिकवलं तिलाच माहिती. थांब आज यूज दे त्याच्याचकडे नाव सांगते हिचं वालं. खूपच अजून बोलते तर वाटते आई असं नाही होणार. सततच बोलत राहता आई. 2-3 वेळेस काही चूक झाली लगेच बोलता. थोडस काही चूक झाली तर माझ्या आईने असं केलं असतं का माझ्यासोबत? का ग सुनबाई, हे असं कसं काम करते तू? थोडा जोर तर लाव. 4 टाइम खाते त्याच्यात जोर लाव थोडाफार. नुसती पुसते वरच्या वर. कामात तर थोडी नीट करत जा तू. कमालच आहे बाई. खाते ते काय खाता आपण, थोडंफार त्याची तर मेहनत करावी माणसानं. आई केव्हांची करते मी. पूर्ण घराची साफसफाई केली सकाळपासून. माझा 1 मिनिट हात रिकामा नाही तरी पण मी करते सगळं व्यवस्थित. आणि तुम्ही खुशाल माझं खायचं प्यायचं संस्कार काढता, खायचं काढता. दरवेळेस तुम्ही अशाच का बोलता? तुझ्या काय आईच्या घरी काय कामच नाही करायची का ग तू? सगळं आयतं भेटायचं का तुला? वरून एवढी बोलते तर मी सासू आहे, मी चुका काढीन, तुला ऐकावं लागेल. जा माझ्यासाठी 1 कप चहा घेऊन आण. आणि एवढं तोंड यायचं नाही, इथे चालणार नाही हे सगळं. हो आई, आणते मी. चुकी झाली माझी, याच्या पुढे नाही बोलणार. ती झाली म्हणे. तोंड तर एवढं चालतं ना बाबा. थांब हिचं खूप जास्त झालेलं. हिचं नाव तर सांगणंच पडेन आता. त्याच्याकडे नाव सांगेल. सुनबाई, सुनबाई काय आई? उठ ना. कस का झोपली तू? मला बरं वाटत नाही आई. थोडं झोपू द्या. मला खूप त्रास होतोय, ताप पण आलाय. नाश्ता वगैरे कोण बनवेन मग? आजच्या दिवस बघा ना थोडं तुम्ही. मला खरंच खूप त्रास होतोय. मी कधी माझ्या त्याने काम होत नाही ग बाई. माझे गुडघे वगैरे दुखता. उठ आणि कर. थोडं गोळ्या वगैरे घेऊन गे लागलं असतं. नाही हो आई, नाही होणार माझ्याकडून. मला खूप त्रास होतोय. थोडं काही काम केलं की लगेच नाटक चालू होऊन जाता. नाही हो आई, नाटक नाही करत मी. खरंच मला खूप त्रास होतोय. मी मुद्दामून नाही करत. तुलाच माहिती कोण पाहतय. देवा थोडं सुद्धा समजून घेत नाही रे. माझी सासू मला थोडी तरी मदत करायला हवी ना. एवढा त्रास होतोय तरी सुद्धा. चला मग ताई, येते मी. हा चालेल. झाली बाई एकदाची शॉपिंग. व्यवस्थित झालं सगळं. का ग सुनबाई, कुठे गेली होती तू? कधीपासून बघते मी, आवाज देते सुनबाई सुनबाई. कुठे गेली होती तू? भाऊचं लग्न आहे म्हटलं, 2 साड्या घ्यायच्या होत्या. मग शेजारच्या ताई पण जात होत्या, त्यांच्या सोबत गेली आई मी. तू शेजारच्या सोबत गेली? तू मला विचारलं का ग? आणि एवढे पैसे काही इथून झाड लागले का? तुझ्या बापाला घ्यायला लावायचे ना. तुझ्या भावाचं लग्न होतं तर इथे का पैशांचं झाड लागलंय का? तू घ्यायची का तिकडे एवढं शॉपिंग करायची का? आणि काय गरज आहे तुला शेजाऱ्यांसोबत जायची? मला विचारल्याशिवाय शेजाऱ्याशी बोलायचं सुद्धा नाही तू. नाही हो आई, असं नाही. बरोबरीच्या होत्या त्या ताई म्हणून घेऊन गेले. आणि का आई, तुम्हाला 2 गोष्टी बोलू का मी? बोलायचं तुम्हाला राग येईल. मी दरवेळेस तुमचं सहन करते. तुम्ही काय म्हणता मला? तुझ्या आई वडिलांनी हे संस्कार लावलेत का? तुझ्या आई वडिलांनी असं शिकवलंय का? त्यांनी मला चांगलेच संस्कार लावलेले आई. म्हणूनच मी तुमचं आजपर्यंत सहन करत आली. तुम्हाला 1 शब्दही बोलली नाही. तुमच्याशी जर मी 2 शब्द चांगले पण बोलली ना तर तुम्ही त्याचा गैरअर्थ काढता आणि मुलाजवळ सांगता. मी बोलते काय, तुम्ही सांगता काय. 1चं 2 करून तुम्हाला आता पण बोलले, आता तुम्हाला राग येईल. तुम्ही म्हणता शेजारींकडे जाऊ नको, हिच्या सगळ्याशी बोलू नको, त्याच्याशी बोलू नको. मग मी काय करू आई? तुमच्याशी बोलली की तुम्ही लगेच उलट करता. माझ्याकडनं भांडे पडले, मला म्हणता तुम्ही, तुला संस्कार नाही, हे शिकवलंय का? आता चुकून होऊन जातं माणसांनी. माझ्या आई वडिलांनी मला चांगले संस्कार केलेले आहेत, म्हणूनच मी आतापर्यंत शांत बसली आणि मी तुम्हाला उलट उत्तर दिलं नाही. आणि दरवेळेस तुम्ही म्हणता. आणि शॉपिंग करून आली मी तेव्हा पण म्हणता तुम्ही, तुझ्या बापाच्या घरी अशीच शॉपिंग करायची कारण पैशांचं झाड आहे. बाप गरीब असो का श्रीमंत असो, 2 घास कमी खाईन, फाटके कपडे घालीन, स्वतःची हौसमौस पूर्ण करणार नाही. पण मुला मुलींना आहे ना कधीच कमी पडू देत नाही. त्यांच्या सगळे लाड पुरवतो बाप. असा असतो बाप. आणि तुम्ही दरवेळेस माझा बाप काढतो. मी सहन करणार नाही आई, तुमचं मी सांगून देते तुम्हाला. सगळ्या आई वडिलांनी लाडानेच त्यांची मुलगी मोठी केलेली असते.
हा तुमची पण ताई त्यांना पण दुसऱ्यांच्या घरी दिलेली, त्यांना पण असं वागत असेल, तुमच्या मनाला कसं वाटेल बरं मला सांगा तुम्ही. बस बाई, माझी चुकी झाली. याच्या पुढे तुला मी काही एका शब्दाने बोलणार नाही. विकून टाका तुम्ही, सगळं लागलं असतं. माझं बोलायचा राग नका येऊ द्या आई. खरं बोलायला गेली तर आईंना पण वाईट वाटतं. माझं आज खरंच काहीतरी चुकलं असेल का? सुनबाईला एवढ्या दिवसापासून बोलते मी, तिने आजपर्यंत एकाही दिवशी मला पलट उत्तर दिलेलं नाही. मी रोज बोलून घेते, ती हो आई करते. आणि आज काय मी तिला ती मला बोलली तर मला एवढं वाईट वाटतंय. तुम्ही मी तिला बोलत असेल कसं वाटत असेल? माझी दिदू पण तो दुसऱ्यांच्या घरी गेली, तिला पण असंच बोल भेटत असेल का? खरंच तेव्हा चुकलं रे माझं. मी आता प्रेमाने वागायला गेलं असं तर आमचं घर चालणारच नाही. आता मी माझे हातपाय चालू तो मी तिच्यावर जोर करून घेईन, पण जेव्हा मी पडेल तेव्हा माझं कोण करीन? जर मी तिच्या असंच वागत राहिली तर ती कशाला कळेल पुढे जाऊन माझं वाला? मी आता प्रेमानेच वागेन मी तिच्याशी. अरे देवा, खरंच आज माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. मी आईंना बोलून पडली की मी कधी उलट उत्तर देत नाही आईंना, पण आज माझ्याकडनं बोललं गेलं. देवा मला माफ कर. पण आई पण ऐकत नाही. आई पण मला असं बोलतात, तर त्यांच्यासमोर खरं आणणं गरजेचं होतं ना. त्यांना पण समजायला पाहिजे की खरंच आई वडिलांनी लहानाची मोठी केलेली असते, त्यांचा काळजाचा तुकडा दिलेला असतो आपल्या घरी, आणि आपण कसं वागायला हवं. देवा माझ्याकडनं चूक झाली असेल तर मला माफ कर. याच्या पुढे मी आता आईंना कधीच काही बोलणार नाही.